पण मला अजूनही आठवतंय तुम्हाला जेव्हा ते अवॉर्ड मिळालं आणि तुम्ही जेव्हा स्टेजवर गेलेलात तेव्हा तुम्ही फार भरभरून बोललात की 26 वर्ष का 25 वर्ष काम करूनही एकही अवॉर्ड मला नाही मिळाला आणि 26 वर्षांनंतर आज मला हे अवॉर्ड आले आणि ते रील बघून मला धक्काही बसला आणि मला आनंदही झाला की 26 वर्ष काम करून एकही अवॉर्ड नाही आणि 26 वर्षाने जर ते अवॉर्ड मिळते तर ते इतकं मोठं आहे. आणि रुपाली गांगुली तुमचा व्हिडिओ करत होते, मला तो पूर्ण अनुभव ऐकायचा आहे की काय होतं ते सगळं. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, मग माझी मुलगी पण म्हटली अगं असेल, त्यांनी ते कार्ड दिलं होतं त्याच्यावरती आधी 2-2 मिळून कलाकारांचं हे दिलं होतं आणि नंतर मग ते मी म्हटलं मी अशा कार्डवर मी नाही जाणार म्हटलं. बरं हे जिओ वर्ड वगैरे ते मला काही माहिती नव्हतं तिथे एवढं मोठं झालेलं आहे ते. कारण जेव्हा मी माझ्या नाटकाचं बक्षीस घ्यायला गेले होते तर ते बीकेसीचं पूर्ण मैदान मोकळं होतं. आता हे इतकं मोठं झालं म्हणजे किती वर्ष मी अनभिज्ञ त्या बाजूला गेलेच नाही. मग ती म्हणे माझी मुलगी म्हणे अगं तिथे असे म्हटलं गेट नंबर 8 वगैरे दिलंय. बरं सगळे हिंदीचे मोठे मोठे स्टार हे सगळे मी तो चकाचौंध बघून मी हादरून गेले होते खरं म्हणजे ते माझ्यासाठी खूप नवीनच होतं. आणि ते जाणं बिणं त्यांचे फार सिस्टीम वेगवेगळे असतात त्या. अगदी ह्याच्यापर्यंत म्हटलं कदाचित मला नसेल बक्षीस म्हटलं, कारण ती नीना गुप्ता वगैरे त्यांचे खूपच अवॉर्ड होते आणि त्या वेब सिरीज पासून सगळं होते म्हटलं तिथे. तर मी म्हटलं ठीक आहे आपल्याला हे बघायला मिळतंय ना, हा आपल्यासाठी आनंद आहे म्हटलं. आपण ह्यांना स्क्रीनवर बघितले, सिनेमांमध्ये बघितले, आता हे आपल्या समोर आहे ना, आपण त्यांच्यामध्ये असे आहोत, आपणही कोणीतरी आहोत. सगळे असे बाजूला बसलेले म्हणजे अगदी तो धुरंधर आलेला आणि बेदी समोर बसलेले, तो माझ्यासाठी वेगळा आनंद होता. मग नंतर अगदी बरेच देत आले आणि त्यांची खूपच कॅटेगरी होते त्या मला माहित नव्हते. अगदी मला असं वाटायला लागलं की नाही आपल्याला आता जावं निघून, कारण मला वाटतं जवळजवळ 11:15 होऊन गेले होते. तर मी तिला म्हटलं, माझी लेख होती बरोबर, तिला म्हटलं चल जाऊया आपण म्हटलं, नसेल मला म्हटलं. कारण त्यावेळेस त्यांचं मला वाटतं त्यांनी हे पहिलंच ठेवलं होतं सहाय्यक विनोदी अभिनेत्री. आणि हे पहिल्यांदाच म्हटल्यावर मग नंतर मला जर बापरे सगळे हा आले, मग ती आता आई तुझं नाव येईल म्हणे बघ. पण ती आधी जाऊन आधी विचारून आली होती, पण ते इव्हेंटवाले सगळे असतात त्यांनाही फार माहिती नसतं काही. त्याने हमको कुछ पता नाही है, पता ये नहीं है, बैठो आप. मग मी प्रोडक्ट आमचे डिरेक्टर होते, मग त्यांना मी विचारलं, म्हटलं सर मैं जाऊं क्या अभी, मुझे कलवा पहुंचना है. अरे नहीं ताई आपका नाम आएगा तो. म्हटलं आपको क्या मालूम मेरा नाम है करके, होगा तो ना. बी पॉझिटिव्ह ताई, बी पॉझिटिव्ह. ठीक आहे बैठना पडे. पुरा युनिट होतं सगळं, आमचे सगळे कलाकार होते बसलेले. मी आपली थांबले, म्हटलं बघूया चल शेवटपर्यंत बघू काय होईल, फार फार आपण टॅक्सी करून घरी जाऊ बाकी काय. म्हटलं जेव्हा त्यांनी ते त्यांचं नाव नाही मला माहिती, ज्यांनी मला अवॉर्ड हे दिलं ते, तो मनुष्य मला सरफरोश पासून वगैरे ते खूप आवडायचे. सूर्यवंशम मध्ये वगैरे असे छान त्यांनी हे केलं. आणि ते तिथे होते म्हटलं ह्यांच्या हस्ते 2 मिनिटातून मी गारच झाले होते. माझी लेख म्हणते आई उठ पोरो, तो शिवम वगैरे सगळे ते ताई आप 2 मिनिटं मला काही सुचलं नाही, मी बधीर झाले होते. म्हणजे नाही होत हे एवढं मोठं आणि एवढ्या मोठ्या मंचावर जायचं, हे सगळे दिग्गज सगळे पुढे बसलेले, तो माझ्यासाठी मेमोरेबल म्हणजे अगदी खूपच अविस्मरणीय. आणि त्याच्यासाठी का माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती. ते मला आम्ही असे टीव्हीवरती अवॉर्ड सोहळा बघायचो तेव्हा ते मला म्हणायचे तू खूप मोठी जेव्हा अभिनेत्री बनशील, नटी होशील मोठी, आणि मी नसेल, आणि तुला जर असं एखादं अवॉर्ड मिळालं तर तू पण असंच करशील ना, हे मी माझ्या मिस्टरांना डेडिकेट करते वगैरे असं. तू करशील ना ग मला डेडिकेट. म्हटलं माझ्या या कलागुणांना तुम्हीच वाव दिलाय, तुम्ही मला प्रोत्साहन दिले, तुम्ही साथ दिली. तुम्ही जर मला साथ दिली नसती तर मी इथपर्यंत येऊ शकले नसते, कुठेतरी खरडेगाशी करत राहिले असते. म्हटलं तर काहीही झालं शक्यतो तुम्ही असालच. नाही नाही म्हणे. आणि माझा पहिलाच पिक्चर रिलीज होणार होता, यंदा कर्तव्य आहे. मी आपली शूटिंगच्या सगळ्या गमती सांगायची त्यांना घरी येऊन. आणि मग ते मला एक दिवस म्हणे
हा तुझा पिक्चर रिलीज होईल ना तेव्हा मी नसेल म्हणे. म्हटलं का बरं असं म्हणतात? नाही नाही मी तुम्हाला घेऊन जाणार आहे म्हटलं. नाही माई मी नसेल म्हणे तेव्हा. मग तू कोणाला घेऊन जाशील? म्हटलं नाही तुम्हालाच घेऊन जाणार मी. पण नेमकी तेव्हा ते रिलीजच्या वेळेस म्हणजे त्यांनी प्रीमियर ठेवला होता. मग मी त्यांना कळवलं की म्हटलं असं असं झाले माझे मिस्टर गेले आहेत. तर म्हटलं मी नाही, कारण 10 वगैरे व्हायचा होता. म्हटलं मी नाही येऊ शकत. मग त्यांनी मला डायरेक्ट प्रीमियरला बोलवलं प्लाझाला. मी गेले. माझा मुलगा होता मुलगी होती. त्यांना असं वाटलं आई आज दादा पाहिजे होते ना. त्यांना किती आनंद झाला असता. म्हटलं इट्स ओके. त्यांच्यामुळेच आज आपलं जे काय चाललंय त्यांच्यामुळेच चाललंय. मग तिथे मला ती संधी मिळाली. मग मी काय सोडते काय त्या संधीचा फायदा? मी सांगितलं मेरे पति की इच्छा थी, उनको डेडिकेट करना, ये मेरा पहला अवॉर्ड है, मैं उनको डेडिकेट कर रही हूँ. आणि तिथे मला खूप म्हणजे वाईट वाटलं की पाहिजे होतं कोणीतरी. हे टीव्हीवर जेव्हा माझी मुलं घरात बघत होती तर ते सगळे घरी बसून रडत होते. हे 3-4 दिवस त्यांच्या डोक्यावरचं हे असं गेलं नव्हतं की आज आपल्याकडे पहिल्यांदा एवढे वर्ष आई काम करतीये आणि पहिल्यांदा ही अशी बाहुली येते. तर मग त्यांना आज येते लोक, म्हणजे मी त्यांचे खूप आभारच मानते. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.